आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर. जाताना काहीच नव्हतं. सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या. वरी जात नाहीत गाड्या 1.5 किलोमीटर. पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही. मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक. म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता. एक पिकअप सारखं मला पुढे गेल्यावर कळा. माणसाच्या आंदोलनाला प्रत्येक नेत्यानं हजेरी लावली. एवढंच काय तर प्रत्येकाला कानात कुणी कुजबजू नका अशा पद्धतीच्या शब्दात जो उत्तर देत होता. मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. मराठ्यांना आरक्षण मिळालं. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील अंतरवरी सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहे. कारण की सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे तो जोपर्यंत पारित होत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतील अशा पद्धतीची माहिती समोर येते. परंतु हे उपोषण करत असताना त्यांनी पाठीमागचा काही किस्सा सांगितला. नाशिक मध्ये घडलेला त्यांच्यासोबत एका गडावरचा हा किस्सा त्यांनी सोशल मीडियावरती सांगितला. न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देत असताना ते सांगतात की त्या ठिकाणी एक पिकअप किंवा टेम्पो सारखी गाडी जे अंगावर घालण्याचा प्रयत्न केला जात होता. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा प्रयत्न होत होता. नेमका हा प्रयत्न कोण करत होतं, कुणी केला आणि मनोज जरांगे पाटील यांचे दुश्मन कोण हे सांगायची गरज नाही. पण तरी सुद्धा हा माणूस सगळ्या व्यवस्थेशी एकटा भेटतो. मराठा बांधवासाठी सगळ्या नेत्यासोबत इथल्या सरकारसोबत एकटा भेटतो. दुश्मनी साहजिकच आहे. अनेक लोक या माणसाचा तिरस्कार करतात. सोशल मीडियावरती मनोज जरांगे पाटील यांच्यावरती उघड बोललं जातं. पण हे सगळं जरी असलं तरी तिरस्काराच्या भावनेनं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मनोज जरांगे पाटील यांनी समाज माध्यमाशी बोलताना सांगितलेला हा किस्सा खरंच अंगावरती शहारे आणणार आहे. कारण की अशा पद्धतीची गोष्ट होऊ शकते. कितीतरी नेते मंडळी, कितीतरी नेतृत्व अशा पद्धतीनं संपवण्याचं काम या महाराष्ट्रात झालं आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा मारण्याचा जर प्रयत्न होत असेल तर खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्हच आहे. शेवटी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून आम्हाला कळवायला विसरू नका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये. मराठ्यांचा संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील पुन्हा एकदा नव्याने उपोषणाला बसलेले आहेत. आजचा उपोषणाचा 3रा दिवस आहे. समाज माध्यमांसोबत बोलताना त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा माध्यमांना सांगितला. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील सांगत आहेत की माझ्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. नाशिक परिसरात कोणत्या साल्हेर किल्ल्याजवळ ही घटना घडली. त्याचबरोबर टेम्पो चालकाने अंगावर गाडी घालायला सांगितल्याची कबुली सुद्धा पोलिसांना दिली आहे अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे.